उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट पिवळं रेशन कार्ड बनवल्याचा प्रकार समोर येतोय। हा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर येथून उघडकीस आलाय। या प्रकरणात आता पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल देखील करून तपास सुरू केलाय। माहितीनुसार शिंदे यांच्या नावाने बनावट पिवळं रेशन कार्ड तयार करण्यात आलं होतं। या रेशन कार्डमध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावं देखील नमूद करण्यात आली होती आणि हे कार्ड मूळ सरकारी रेशन कार्ड प्रमाणेच दिसावं यासाठी त्यावर बनावट शिक्के आणि स्वाक्षऱ्या वापरण्यात आल्याची माहिती समोर येते। या प्रकरणात आता जिल्हा पुरवठा विभागातील अन्नधान्य वितरण अधिकारी भारती वाकोडे यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये याबद्दल तक्रार दाखल केली आहे आणि त्यानंतर अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी आता तपास देखील सुरू केला आहे। दरम्यान तपासामध्ये या बनावट कागदपत्रांचा वापर करून सरकारी योजनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येतोय। महत्त्वाचं म्हणजे रामाई घरकुल योजनेतून लाभ घेण्यासाठी अशा कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकारामुळे आता बनावट रेशन कार्ड बनवणाऱ्या टोळीचा संशय व्यक्त केला जातोय। या रॅकेटचा विस्तार राज्यातील इतर भागांमध्ये सुद्धा असू शकतो का याचा तपास सध्या पोलीस घेत आहेत। दरम्यान या प्रकरणामुळे आता राज्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून सरकारी योजनांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहाराचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आला।